कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली नेरळ ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचं दिसून येत आहे। ग्रामपंचायतीचा पाणी परस्पर बिल्डरांना दिलं जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भगवान चंचे व नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी आरोप केला आहे। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून तापलेला आहे। गावातील सामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असते, तर दुसरीकडे बिल्डरांना बेकायदेशीरपणे आणि देणगी किंवा विनापावती पाणी जोडणी देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे। ममदापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नळपाणी वीज आहे। असे असताना ममदापूर हद्दीतील काही बिल्डरांना नियमबाह्य पद्धतीने 4 पाणी कनेक्शन देण्यात आली आहेत। विशेष म्हणजे या कनेक्शनसाठी ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत पावती किंवा पाणी जोडणी दिली असल्याची नोंद नाही। संबंधित बिल्डरांनी काही लाख रुपये घेतले असल्याचं बोललं जात असून ग्रामपंचायतमध्ये त्या नळ जोडण्या यांची कोणतीही नोंद नाही। त्या नळ जोडणीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे निधी किंवा देणगी यांच्या खात्यात नोंद झालेली नाही। हा गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामपंचायतमधील अधिकारी वर्गावर आणि संबंधित बिल्डर यांच्याकडून कशा आधारे पाणी जोडणी घेतली जाते याची माहिती कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी उपस्थित केला। तुलसी बिल्डर सारख्या मोठ्या प्रकल्पांना 25 पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत। नेरळ गावातील अनेक भागांत मोहाचीवाडी आणि खांडा पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे। मात्र हेच ग्रामपंचायत प्रशासन पाणी जोडण्या देऊन स्थानिक लोकांच्या हक्काचे पाणी पळवत असल्याचं दिसून आलंय। त्याचवेळी बिल्डर लॉबीकडून पाणी उचलण्यासाठी चक्क विजेच्या मोटार लावल्याचं आढळून आलंय। या सर्वच बाबतीत कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांची भेट घेऊन अनधिकृतपणे दिलेल्या नळ जोडण्या यांची माहिती घेतली। त्यावेळी मागील काही महिन्यात अनेक नळ जोडण्या देण्यात आल्या असून त्यांची कोणतीही नोंद ग्रामपंचायतकडे नाही। त्याचवेळी ग्रामपंचायतकडे पूर्वी अनेक वर्षांपासून असलेले देणगी पावती पुस्तक यात कोणत्याही प्रकारचे देणगी यांच्या नोंदी नाहीत। त्याचवेळी अधिकृत पुस्तकांव्यतिरिक्त इतर खासगी पावती पुस्तके छापून वसुली केली जात असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला। एकीकडे नेरळ ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार सुरू असताना दुसरीकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगितले जात आहे। याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी भगवान चंचे यांनी केली। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।